नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या विविधा या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा लेख आहे मन रे, लेखिका मृदुला भाटकर। कठोर कायदा आणि त्याप्रमाणे झापड लावून चालणारी न्यायालय यांना काय माणसांच्या मनाची किंमत। भावनांचा विचार केलाच जात नाही कोर्टात। इथे त्यामुळे न्याय कुठे मिळतो। हे माझ्या मित्राचं नेहमीचं विधान। किंवा किती वर्ष वाट पाहायची लोकांनी। न्यायाधीशांना जाणीवच नसते, सारखी आपली तारखेवर तारीख। अशी विधानं प्रत्येक न्यायाधीश झेलत असतो। त्यातल्या दुसऱ्या तक्रारीबद्दल मी एवढंच म्हणेन की अनेक कारणं आहेत न्यायालयीन उशिराची, पण त्यातलं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे समाजातली ढासळती नैतिकता आणि त्यामुळे घडणाऱ्या घटनांनी भरले जाणारे प्रचंड प्रमाणातले खटले। अर्थात यामागे शेवटी कारणीभूत असतं ते मनच। स्वार्थ, लोभ, द्वेष, चीड, असहिष्णुता, खोटं या सगळ्यातूनच खटल्यांचा जन्म होतो। दिवाणी आणि फौजदारी खटल्यांमागे मानसशास्त्र असतं। या सगळ्या किचकट विश्लेषणामागे न जाता त्यातल्या काही ठळक गोष्टी सांगते। कायदा माणसासाठी ही एक पक्की बैठक ठरवली की अर्थातच माणसाची वागणूक आणि मनाचा विचार हा कायद्याच्या केंद्रस्थानी असतो। मुळात न्याय आणि अन्याय या भावना माणसाच्या मनातच नाही तर प्राण्यांमध्ये सुद्धा उपजत असतात। म्हणजे घरातल्या प्राण्यांपैकी कुण्या एकालाच गोंजारा गप्पा मारा की दुसरा रागावतो। सर्वांना समान हे तत्व जे राज्यघटनेच्या 14व्या कलमात आहे, त्याचं मूळ हे न्यायाच्या संकल्पनेतच आहे। अनेक दिवाणी फौजदारी खटल्यांमध्ये व्यक्तीचा हेतू हा महत्त्वाचा असतो। अनवधानानं एखादी गोष्ट हातून चुकून होणं आणि ती मुद्दाम करणं, घडवून आणणं या फुटपट्टीवर कृतीचा निकष लावला जातो। मोटार अपघातात जेव्हा एखादी व्यक्ती मरते तर तो खून नसतो, कारण त्यात मोटार चालवणाऱ्या व्यक्तीचा त्या व्यक्तीला मारण्याचा हेतू नसतो। फसवणुकीच्या गुन्ह्यात व्यक्तीचा फसवणूक करण्याचा हेतू प्रथमपासूनच होता हे सिद्ध करावं लागतं। गुन्हेगार नेहमीच कायद्यातून पळवाटा शोधतात। म्हणजेच कोणतीही गोष्ट घडावी असं गुन्हेगार व्यक्तीला मनातून वाटायला हवं आणि ते सुद्धा गुन्हा घडण्याच्या वेळेस त्याचा तोच हेतू हवा। म्हणूनच दोन माणसं जरी अपघातात एखाद्या व्यक्तीच्या हातून मारली गेली तरी तो खून नसतो, ती चूक असते। अर्थात त्याबद्दल घ्यायची काळजी याचा विचार करून शिक्षा होते। पण तो दारू पिऊन वाटेल तशी रस्त्यावर गाडी चालवत असेल तर मात्र त्या चुकीचं गांभीर्य न्यायालयाला लक्षात घेऊन तिथे त्या परिस्थितीप्रमाणे तो गुन्हा केवळ अपघातच नसतो। मी पाहिलेला मला आठवणारा सिनेमा होता संत ज्ञानेश्वर। मग कुंकू, शेजारी, रामशास्त्री सगळे काही तुतारी वाजवणाऱ्या लांब शेपटा असलेल्या बाईचे सिनेमे। म्हणजे मागे वाकून तुतारी वाजवणारी लांब शेपट्याची बाई दिसली की प्रभातच्या सिनेमांची आठवण यायची। तसंच मान वेळावून गर्जना करणारा सिंह हा मेट्रो गोल्डविन कंपनीचा असायचा। आता चॉकलेटचं जांभळ्या रंगाचं आवरण आणि अक्षरं लिहिण्याची विशिष्ट पद्धत न वाचणाऱ्या माणसालाही ते कॅडबरी हे समजून जातं। काही शीतपेयाच्या बाटल्यांचे आपल्या डोक्यात बसलेले विशिष्ट आकार, बुटांच्या कंपनीची विशिष्ट अक्षरं किंवा बातम्या सुरू होण्यापूर्वी लागणारी विशिष्ट धून इत्यादी हे सगळं काही ट्रेडमार्कच्या कायद्याखाली जातं। असं म्हणतात माणसाच्या मेंदूत म्हणजेच मनात काही प्रतिमा, त्यांची समीकरणं यांचं नातं इतकं घट्ट असतं की माणसाच्या मनात नकळतच तो कार्यकारणभाव तयार होतो। हाच मानसशास्त्रीय सिद्धांत ट्रेडमार्कच्या खटल्यांमध्ये वापरलेला दिसतो। जाहिरातीत लेबल, रंग, बाटल्यांचे आकार, अक्षरांची मांडणी, शिक्का, आकृती, संगीताची धून इत्यादी इत्यादी यात हाच तर प्रयोग विविध वस्तूंच्या विक्रीत आपल्या सगळ्यांवर ग्राहक किंवा प्रेक्षक म्हणून होत असतो।
त्यालाच आपण ब्रँड म्हणतो. जाहिरातीत तो तयार केला जातो, पण कधी कधी त्याचा हुशारीनं गैरफायदा घेऊन त्या साधर्म्यानं वेगळ्या ब्रँडखाली वस्तू बाजारात येतात. ग्राहकांची फसगत होऊन ते तशीच वरून सारखी दिसणारी वस्तू विकत घेतात. तेव्हा ट्रेडमार्क्सच्या खटल्यात व्यक्तीच्या मनात काय येईल याचा विचार करूनच न्यायाधीशाला निर्णय द्यावा लागतो. करारांवरती आधारलेल्या खटल्यांमध्ये सुद्धा मुक्त संमती आणि करार करणाऱ्या दोन व्यक्तींचा त्यामागचा असलेला हेतू महत्त्वाचा असतो. तसंच एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या मालमत्तेबद्दल मृत्यूपत्र करायचं असेल तर त्यालाही इच्छापत्र म्हणतात. एखाद्या नुकसान भरपाईची मागणी करणाऱ्या खटल्यात दुसऱ्या बाजूचा हेतू तसंच त्या व्यक्तीचा निष्काळजीपणा किती होता किंवा हेतुता त्यानं कृती केली होती का, या सर्व गोष्टींचा विचार हा पूर्णपणे मानसशास्त्रीय संकल्पनांवर आधारलेला आहे. खरं तर माणसाच्या मनाचे बारीक सारीक पदर, त्याच्या भावभावना यांचा फार बारकाईनं विचार कायदेतज्ञांनी केलेला आहे. म्हणूनच कायदा हा कितीही कठोर असला तरीही त्याचा अर्थ लावणाऱ्या न्यायाधीशाचं मन हे कनवाळू असावं लागतं. कधी कधी कायद्याचे हात कितीही लांब असले तरी एखाद्या खटल्यात कायदा इतका कडक असतो की न्यायाधीशाला हातच नाहीत असं वाटतं. या क्वचित वेळा असतात त्या अशा: जाडजूड पुस्तकांखाली वाद प्रतिवादात काहीतरी हरवतंय, संपतंय. पुराव्याचं कलेवर हातात घेऊन भोकाड पसरणाऱ्या मला हे चुकून ऑनरेबल म्हणतायत, डिसेबल, अनेबल असताना. त्याबरोबरच खूपदा प्रकाशाकडे नेणाऱ्या अनेक वाटा मनात उमटत जातात. या होकार नकाराच्या लाटांवर सतत स्वार होणाऱ्या प्रत्येक न्यायाधीशाच्या मनात मात्र स्वतःच्या गाण्याची गाज असते. तुला माहीत आहे का, जेव्हा मोडतं तुझं घर, मी होतो तेव्हा बेघर. तुझं जेव्हा शेत वाचतं, मनात माझ्या रोप डुलतं. तुरुंगात जेव्हा तू जातो, आईचा अश्रू माझा असतो. तुला माहीत आहे का, निकाल जरी तुझा असला तरी निर्णय माझा असतो. क्रूस जरी तुझा असला तरी खांदा माझा असतो.